जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता, जीवनविद्या मिशनचे कार्यवाहक, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य प्रकाश मुसळे बापू यांचा आज शनिवारी 30 रोजी वाढदिवस। या निमित्ताने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। सह्याद्री कारखान्याचे संचालक जयंतराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, गोपाळराव येळवे, डी.के. मोरकळ, शशिकांत थोरात, ॲडव्होकेट शिवाजीराव कुरकुटे, शंकरराव कांबळे, कुमार मुसळे, शशिकांत शेटे, संपतराव यादव, अशोक भाकरे, दादासाहेब चव्हाण, मस्जिद इनामदार, आर.डी. देशमाने तसेच बाळासाहेब नलवडे, तानाजी वेताळ, संभाजी साळुंके, बाळासाहेब पाटणे यांच्यासह मित्रपरिवाराने प्रकाश मुसळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच मित्रपरिवार, मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत प्रकाश मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी उमरज व परिसरातील नागरिक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। अनेक मान्यवरांनी दूरध्वनीवरून प्रकाश मुसळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। जलसंधारण सारख्या पाटबंधारे सारख्या विभागाच्या मध्ये सेवेमध्ये असताना सुद्धा निष्कलंकपणे त्यांनी त्या ठिकाणी सेवा पूर्ण केली आणि त्या सेवेमध्ये असताना सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ग्रामस्थांचे प्रश्न असतील ते समजून घेऊन ते सोडवण्याचा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला। त्यामुळे चांगले नोकरदार म्हणून त्यांची या भागामध्ये ख्याती आहे आणि आपल्या सर्वांशी मिळून मिसळून राहणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांचा आज या ठिकाणी 67वा वाढदिवस आपल्या सर्वांच्या वतीनं साजरा केला जातोय। आपल्या सर्वांच्या वतीनं बापूंना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि यानंतरचे त्यांचं आयुष्य सुखा समाधानाचं, समृद्धीचं जावो आणि बापूंचा 100वा वाढदिवस साजरा व्हावा आणि साजरा करण्याचं बाकी आपल्याला सर्वांना प्रकाशराव मुसळे यांना आपण दिल्लीत तर गेले 40 वर्ष तर जवळून पाहतोय। पूर्वी पवारसाहेबांच्या काळामध्ये शिवाजीराव कुरकुटे असतील, दयानंद असतील, नंतर दिलीप पाटील असतील, दत्ताबा असतील, या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी गावामध्ये काय काम केलं आपण सर्वांना माहिती आहे। आपले आता जे जयंतरावांप्रमाणे सांगितलं त्यांची जी सेवा झाली, प्रशासकीय त्यांचा जो अनुभव होता तो कोरेगाव तालुका असेल, जयंत पाटलांचा वाळवा असेल, शंभूराजांचा पाटण तालुका असेल, या सगळ्या भागामध्ये शेतकरी अजूनही बापूंचं नाव काढतात। गेले ना आपण कुठल्या एखाद्या सभेला गेलो की 10-20 लोक बापूंच्या जवळ भेटतात। याचं कारण त्यांनी कधीही स्वतःचा फार मोठा हित पाहिलं नाही किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये कुठली अपेक्षा न करता त्यांनी काम केलं। त्यामुळे त्यांचं शेवटपर्यंत सर्व्हिसमधलं जे योगदान आहे त्यांचं ते खरं निष्कलंक राहिलंच, पण सर्वांच्या लक्षात राहिलं आहे। म्हणजे जयंत पाटील असू दे, इकडं पाटणकर असू दे, शंभूराज देसाई असू दे, पी.डी. पाटील साहेब असू दे किंवा तिकडे शंकरराव जगताप असू देत, अलीकडे शशिकांत शिंदे असू देत, या सगळ्यांना अगदी हवेशी वाटणारे असे बापू पुढे आष्टेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलं। त्यानंतरच्या काळामध्ये पी.डी. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली असू दे, बाळासाहेब पाटील असू दे, श्रीनिवास पाटील असू दे, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठलाही त्यांनी स्वार्थ कधी ठेवलेला नाही। सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे, सगळ्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करणारे, रोज मित्रांना भेटणारे असे आपले बापू 67 वर्ष पूर्ण करतायत आणि 68व्या वर्षात पदार्पण करतायत। त्यांना आपण सर्वांच्या वतीने जयंतरावांचं सांगितलं त्याप्रमाणे शुभेच्छा देऊया आणि 100 वर्ष त्यांची पूर्ण व्हावी आणि असंच नेतृत्व शेवटपर्यंत लोकांना उपयोगी पडावं, मित्रांना उपयोगी पडावं। जसं आता जयंत बापूसाठी आपण काम केलं तसं इथून पुढे आणि कोणाला संधी मिळेल त्यावेळेला आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। प्रकाश बापू मुसळे यांचा आज 67वा वाढदिवस। आज त्यांचे बरेचसे असंख्य मित्रमंडळी या ठिकाणी जमले आणि त्यांचा आज वाढदिवस आपण सर्वांच्या वतीनं साजरा केला। त्याबद्दल सर्वांचे आभारी मानून बापूंनी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या।